तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी तुमचा होस्ट पांडुरंग गवळी. मित्रांनो, लिटरली सॉरी, कारण खूप गॅप नंतर म्हणजे जवळजवळ 3 महिन्याच्या गॅप नंतर पुन्हा एकदा सह्याद्रीमध्ये भटकंती करायला आलोय. आणि आज आपण एवढा मोठा पण किल्ला निवडला नाही. एक छोटासा किल्ला आहे जो की भीमाशंकर रांगेमधील एक अपरिचित किल्ला आहे. म्हणजे या किल्ल्यावर जास्त करून कोण येत नाहीये, फक्त भटके मंडळी या किल्ल्यावर येतात. या किल्ल्याचं नाव आहे भोरगिरी किल्ला. आपण इकडे आहे ना भोरगिरी गावामध्ये गाडी पार्क केली आहे आणि तिथून आपल्याला एक 15 मिनिटाचा ट्रेक आहे. 15 मिनिटात आपण किल्ल्यावर पोहोचू शकतो. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, हा किल्ला दिसतो तुम्हाला, भोरगिरी किल्ला. किल्ल्यावर पाहण्यासारखं एवढं काय नाहीये, जास्त करून वास्तू वगैरे नाहीये. ह्या किल्ल्याचा इतिहास पण एवढा मोठा नाहीये. असं म्हणतात की पांडवकालीन हा किल्ला आहे, म्हणजे पांडवांनी हा बांधलेला किल्ला आहे असं म्हटलं जातं. म्हणून ह्या किल्ल्याला एवढं महत्व पण नाही, जास्त कोण येत पण नाही. जास्त म्हणजे जे भटकी सह्याद्रीचे भटकी मंडळी ते जास्त करून या किल्ल्यावर येतात. तर चला आपण किल्ल्यावर काय काय वास्तू काय काय पाहायला मिळतं ते पाहू आणि आपण ट्रेक स्टार्ट करू. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ खूप मस्त होणार आहे, शेवटपर्यंत बघा, मध्ये स्किप नका करू. चला निघूया. आपण एक 5 मिनिटं चालल्यानंतर आहे ना आपल्याला या साईडला भाताची शेती लागती. या भाताच्या शेतीमधूनच आपल्याला मधून यायचंय चालत. हे बघा, या इकडे जास्त करून भाताची शेती केली जाते, कारण सिजनी पीक राहते. पावसाळ्यामध्ये केली जाते भाताची शेती. आणि समोर आपल्याला बोरगिरी दिसतोय आणि पूर्ण डोंगर रांगामध्ये हे बोरगिरी गाव आहे. पूर्ण कडेने, या गावाच्या कडेने पूर्ण डोंगर रांग आहे. किल्ल्यावर जाताना एक छोटासा वॉटरफॉल लागतो. आणि बाकी सुंदर दिसतो वॉटरफॉल. आणि वॉटरफॉलच्या समोर आपल्याला एक छोटासा पूल लागतो. आता शक्यतो पाऊस पूर्णपणे सह्याद्रीमध्ये पाऊस उघडलाय ना, त्याच्यामुळे पाणी खूप कमी झाले. आता पाणी खूप भरपूर असणार या ठिकाणी. 10 मिनिटानंतर आहे ना आपण येऊन पोहोचतो त्या कमानीपाशी. ही एंट्रन्स गेट आहे, किल्ल्याचा एंट्रन्स गेट आहे. या ठिकाणी एक फलक लावला या फलकावर थोडी माहिती, म्हणजे किल्ल्यावर काय काय पाहण्याचं आहे ते दिलेलं आहे. आणि कमानीमधून आपल्याला वरती जायचंय. पूर्ण दोन्हीकडून आपल्याला रेलिंग पाहायला मिळतं. तर आपण इथून पुढे जाऊ. छान. ठिकाणी पहा तुम्ही, किल्ल्यावर जाताना आहे ना आपल्याला दोन्ही साईडला रेलिंग पाहायला मिळतात. हे रेलिंग आपल्याला किल्ल्यापर्यंत घेऊन जातात. चला. किल्ल्यावर जाताना आहे ना आपल्याला म्हणजे थोडासा दम वगैरे लागला तरी तर विश्रांतीसाठी वन खात्याने आहे ना एक झोपडी केली तयार, म्हणजे झोपडी तयार करण्यात आली आहे. तुम्ही पहा, खूप सुंदर अशी झोपडी. आणि गडापर्यंत आपल्याला रेलिंग पण लावण्यात आल्या. दोन्ही बाजूला आपल्याला रेलिंग पाहायला मिळतात. मित्रांनो, किल्ल्याकडे येणाऱ्या वाटेनंतर आपल्याला या ठिकाणी 2 वाटा लागतात. एक उजवीकडे जाणारी वाटी आणि एक डावीकडे जाणारी वाट. तर आपण हा डावीकडे जाणाऱ्या वाटेकडे जाणार आहोत आणि तिथे आपल्याला एक गुहा पाहायला मिळते. ती गुहा पाहू आपण. चला.
भोरगिरी किल्ल्यावरच्या पहिल्या गुहेकडे आलोया आणि या गुहेकडे बघा तुम्ही, आता पावसामुळे आहे ना, आत्ताच पाऊस उघडल्यामुळे या गुहेमध्ये पाणी खूप साचलेलं आहे आणि समोर आपल्याला देवीचं मंदिर दिसतं, आपल्याला देवी विराजमान दिसते त्या ठिकाणी. दर्शन वगैरे घेतलेलं म्हणून आतमध्ये पाणी म्हणून आपण आतमध्ये जात नाही. आणि एक्झॅक्ट ह्याच बाजूला देवीच्या राईट साईडला एक भलं मोठं आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. तुम्ही या. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे बघा, देवीकडे असणाऱ्या टाक्यामध्ये पाणी आणि या भल्या मोठ्या टाक्यामध्ये पाणी काहीच नाही, पूर्ण कोरडे टाके. रोहन दाखव रे. हे बघा, पूर्ण कोरडे टाका या. आणि इकडे या. आणि ह्या साईडला आपल्याला एक महादेवाची पिंड दिसते, ते की दगडांमध्ये कोरून बनवलेले आहे. दाखव आतमध्ये, दाखव त्यांना. पूर्ण दगडांमध्ये कोरून बनवलेली पिंड पाहायला मिळते आपल्याला महादेवाची. आणि आता पुढे पण काही गुहा आहेत, तिथे काय पाहायला मिळतं आपण पाहू. आता आपण गडाच्या दुसऱ्या गुहेजवळ आलोया. ही गुहा म्हणजे श्री भोरगिरी बाबा प्रसन्न असं या इथे लिहिलेलं आहे. आणि पूर्ण भली मोठी गुहा आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवतो. शूज वगैरे बाहेर काढतो, कारण शूज अलाउड नाहीये, तिथे ऑलरेडी यांनी सांगितलेलं आहे. एकदम खडकांमध्ये कोरलेली आपल्याला गुहा पाहायला मिळते. आतमध्ये जाऊन पाहू आपण काय आपल्याला पाहायला मिळतं. आता भोरगिरी किल्ल्याची आपण 2 नंबरच्या गुहेमध्ये आहे, तिथे आपल्याला भोरगिरी बाबाची मूर्ती आणि गणेशाची मूर्ती पाहायला मिळते. आणि पूर्ण खडकांमध्ये, एका खडकामध्ये कोरलेली गुहा आहे आणि याला असे खडकांमध्ये खांब तयार केले, त्या खांबीवर ही गुहा उभा आहे. आणि या गुहेमध्ये असे शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही पाहायचे मोर कातळ शिल्प, कासव कातळ शिल्प, व्याघ्र कातळ शिल्प आणि असे कातळ शिल्प या ठिकाणी पाहायला मिळतात. तुम्ही पहा पूर्ण. आणि गणेशाची मूर्ती पण पाहून घ्या पूर्ण राहा. मित्रांनो, या किल्ल्यावर आले ना, तुम्ही काय आहे ना, वन खात्याद्वारे दिलेल्या सूचना त्या नक्की पाळा. कारण किल्ल्यावर अशी घाण किंवा नासधुती होऊ म्हणून ह्या सूचना वन खात्याने दिलेल्या आहेत. काय सूचना दिलेल्या आहेत की ह्या किल्ल्यावर कोणी राहू शकत नाही, तो स्वयंपाक बनवू शकत नाही आणि किल्ल्यावर फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. पण आता आपला युट्यूब चॅनल असल्यामुळं आपण हे तुम्हाला दाखवतोय. हा पूर्ण ब्लॉग मध्ये दाखवण्यात आले. काय असेल काय या इथे तुम्हाला सूचना बी दिलेल्या आहेत, त्या सूचना नक्की पाळा आणि बाकी धिंगाणा मस्ती वगैरे करू नका, एवढं सांगायचं. चला आपण आता किल्ल्याच्या टॉपवरती जाऊ, टॉपवरती काय ते पाहू. गुहेचं दर्शन वगैरे घेऊन आहे ना, आपण किल्ल्याच्या टॉपला चाललोय. पाहू आता किल्ल्याच्या टॉपला काय पाहायला मिळतं. जास्त करून तर काय पाहायला नाही मिळणार, पण किल्ल्यावरून आपल्याला पदरगड आणि भीमाशंकर यांचं दर्शन होतं, ते तुम्हाला दाखवतो. चला मित्रांनो, किल्ल्याच्या टॉपला जाताना साईडला रेलिंग आहे, पण असं पूर्णपणे गवत आहे आणि गवतातून नीट बघून चालत जावं. जर जे कोणी किल्ल्यावर येत असेल तर त्यांनी गवतातून नीट बघून चालत जावं, कारण की काही दिसत नाही खाली आणि पूर्ण गवत आहे. मित्रांनो, हे बघा, किल्ल्याच्या टॉपला जाताना आहे ना, जरा जपून या, कारण ह्या साईडला रेलिंग नाहीये आणि साईडला पूर्ण दरी इथं पहा. आणि रस्ता पण पूर्ण दिसत नाही, कारण पूर्ण गवत आले पावसामुळे आणि जरा जपून चालावं लागतंय. येचू काट्याचं इकडे बघा, पूर्ण दरी साईडला. आम्ही गुहेपासून वरती आलो, पण येणारा पॅच थोडा अवघड आहे आणि साईडने खूप गवत आहे. समोरचा रोड पण दिसत नाही आपल्याला आणि रान गवत खूप चावतं, अंग वगैरे खाजू शकतं. आता या ठिकाणी आपल्याला छोटंसं पाण्याचं टाक आहे काय ते पाहू. इकडे एक रोड जातो, इकडे एक रोड जातो.
मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय पाण्याची टाकी पाहायला मिळतात. या ठिकाणी जो एकटा येत असेल किल्ल्यावर कोणी येऊ नका, कारण किल्ल्यावर सध्या कोणीच नाही आमच्या दोघांशिवाय. आणि इथे गुपित पाण्याची टाकी म्हणजे बांधलेली पाण्याची टाकी. शेवटी काय असण्याचे चान्सेस असू शकतात, त्याच्यामुळं किल्ल्यावर एकटा असताना कोणी येऊ नका. तुम्ही पहा, आतमध्ये काय आपल्याला विरगळी पाहायला मिळतात. द्या इकडे, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, बंदिस्त पाण्याची टाकी आणि समोर एक विरगळ आहे, ती एक पाहायला मिळते आपल्याला. या ठिकाणी मोठं पाण्याचं टाक आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला दाखवतो, एकदम बंदिस्त टाक आहे. किल्ल्यावर वरती चालण्यासाठी सुद्धा जागा नाहीये. हे बघा, बंदिस्त मोठं पाण्याचं टाक आहे. आता आम्ही इथून लवकर निघण्याचा प्रयत्न करतो, कारण कोणच नाही साईडला. तुम्ही पाहू शकता, आम्ही दोघच आहे, त्याच्यामुळं लवकर निघतो. चला वरती अजून काय पाहू. आपल्याला किल्ल्याच्या टॉपला जायला आहे ना, अजून अशा झाडीतून जावं लागतं. काय असण्याचे चान्सेस आहे बघू. आता जाऊ, निघू आलं तर आपल्याला पूर्ण किल्ला एक्सप्लोर करायचा. चला चालूच राहू दे. पूर्ण दाट झाडी आहे आणि झाडींमध्ये काय पण असू शकतं. त्याच्यामुळं किल्ल्यावर शक्यतो, ह्या किल्ल्यावर उन्हाळ्यातच या, उन्हाळ्यात यायचा प्रयत्न करा आणि ग्रुपनी या. त्याच्यामुळं डेंजरस वाटतं थोडं. ठिकाणी आपल्याला ह्या किल्ल्यावर एक राजमुद्रा, भली मोठी राजमुद्रा पाहायला मिळते. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की प्रत्येक किल्ल्यावर राजमुद्रा पाहायला मिळते. जसं की आपण मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलं, मोरगिरीवर पण एक राजमुद्रा आहे. अजून काही किल्ल्यांवरती पण राजमुद्रा बसवलेले आहेत. शक्यतो आता पाऊस झाल्यामुळे इथं झाडी वगैरे जास्त आहे, त्याच्यामुळे एवढे नाही. उन्हाळ्यामध्ये जास्त करून ह्या किल्ला एक्सप्लोर करा, पूर्ण पाहण्यासारखं आहे. असा व्हिडिओ आहे ना, थरारक असतो. पुढे येताना आपल्याला या ठिकाणी पण काही वास्तू पाहायला मिळतात. जसं की महादेवाची पिंड पाहायला मिळते, मारुती मूर्ती, हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते. या ठिकाणी एक पिंड पाहायला मिळते. अशा काही वास्तू पण पाहायला मिळतात. आता इकडे एक रोड जातो, या ठिकाणी एक रोड जातो. आपण इकडे जाऊन बघू काय पाहायला मिळतं. या ठिकाणी आहे ना, आपल्याला अजून एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतंय, जे की आपण याला तलाव म्हणू शकतो. जास्त आपल्याला ओळखू पण येत नाही, पूर्ण दगडांमध्ये कोरलेले. तुम्ही पहा, हे पूर्ण पाण्याचं टाकं दगडांमध्ये कोरलेले. आणि ह्या किल्ल्यावर संपूर्ण टॉपच्या भागावर आहे ना, रान माजलेल्यामुळे आहे ना, काही वास्तू किंवा काही वाडे वगैरे असतील ते आपल्याला पाहायला मिळत नाही. तरी पाहू, टॉपवरती आपल्याला एक तिथे झोपडी पाहायला मिळते, ते एक तुम्हाला दाखवतो. आणि पलीकडून आपल्याला काय पाहायला मिळतंय. आणि ह्या किल्ल्यावरून शक्यतो पदरगड आणि भीमाशंकर दिसते. शक्यतो कोणत्या साईडला आहे ते पाहावं लागेल, मी तुम्हाला दाखवतो. तरी पण किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर आहे आपण, आणि सर्वोच्च भागावर आपल्याला ही वन खात्याद्वारे एक छोटीशी विश्रांती गृह पाहायला मिळतं. आणि बाकी पाहायला गेलं तर ह्या किल्ल्यावर काय नाही, भरपूर रान माजल्यामुळे किल्ल्याच्या काही वास्तू आपल्याला पाहता नाही येत. या साईडला पण काय पाहण्यासारखं आहे, पण ठीक आहे, पॉसिबल झालं तर आपण जाऊ. पण तुम्हाला इथून आपल्याला गुप्त भीमाशंकर आणि पदरगड दिसतो. तुम्हाला एक नॉर्मल दाखवतो, कारण इथे झाडी वगैरे भरपूर आहेत, तुम्ही पाहू शकता. माझ्या समोर पाहताय, या इकडं पदरगड पाहायला मिळतो आपल्याला. आणि एक्झॅक्ट ह्याच्या साईडला गुप्त भीमाशंकर हे आसपास असावं, आणि इकडे भीमाशंकर पाहायला मिळतं आपल्याला. आता तुम्हाला कुठून दाखवायला मिळलं तर दाखवतो मी प्रॉपर. मित्रांनो, या ठिकाणून आपल्याला पदरगड, भीमाशंकर वगैरे दिसतं थोडंसं, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही समोर दिसते आपल्याला भीमाशंकर. ह्याच्या एक्झॅक्ट इथे मध्ये कुठेतरी गुप्त भीमाशंकर असावं. आणि कारण मॅपवरती बघितलं ना मी ते, आणि समोर दिसतोय हा पदरगड आहे, म्हणजे एक्झॅक्ट ही शेजारीच आहे. बघू आता आपल्याला भीमाशंकरला जायचंय. ह्या ब्लॉगमध्ये थोडीशी भीमाशंकरची क्लिप तुम्हाला दाखवतो, बघू. ठीक आहे, चला. मित्रांनो, आत्ता वाजले जवळजवळ 2:30, आणि 2:30 वाजता आम्ही किल्ला उतरतोय. किल्ल्यावर शक्यतो एवढं पाहण्यासारखं काही नाहीये, पण काही वास्तू आहेत अशा पाहण्यासारख्या.
आणि आता नुकताच पाऊस उघडल्यावर आणि आम्ही किल्ल्यावर आलो, त्याच्यामुळं रान भरपूर माजले. ह्याच्यात आपल्याला चालता पण येत नाही. त्याच्यामुळं किल्ल्यात काही ज्या पाहण्यासारख्या वस्तू आणि ज्या पॉसिबल आहे दाखवण्याच्या त्या दाखवल्या आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सर्वांपर्यंत शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आता आपण इथून जाणार आहे भीमाशंकरला. ह्या व्हिडिओच्या एंडिंगला एक 2 मिनिटाची तुम्हाला भीमाशंकरची क्लिप दाखवीन आणि व्हिडिओ तिथंच समाप्त करीन. शक्यतो ह्या किल्ल्याचा तात्पुरती ह्या किल्ल्याचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करतो. मित्रांनो, आत्ता भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे आणि आम्ही दर्शनाच्या लाईनला लागलो. आम्ही मुखदर्शन घेऊन आता रिटर्न चाललोय, कारण की आमच्यापाशी टाइम कमी आहे आणि खूप किलोमीटर आम्हाला कव्हर करायचं. चला. सर्वर आता बनवलं नाही, हे आता बांधकाम वगैरे हे सगळं, हे बांधकाम वगैरे आता बनवलं का? आता बनवलं ते बांधकाम आता झालं. आणि तिथं त्या उगमस्थान पशी ते आता झालं शेतात झाले, झालं फक्त कुंड बांधायचे राहिले. असं आहे का? हा, कुंड बांधायचे, जुनच कुंड आहे. म्हणजे पहिलं ही बांधायच्या आधी फक्त उगमस्थानच होतं का? ती पहिलं समजा 5-6 वर्षापूर्वी तुझा जन्म नाही त्यावेळेस ते पेशंटच्या काळातलं मंदिर आणि कुंड त्या ठिकाणी पत्र मंदिर होतं. ते पुढचं पत्र काढून टाकलं. आता हे त्याच्यावर कळशी काम झालं होतं. त्याच्यानंतर पावसाळ्यात गळ आलं म्हणून आता परत कळशी काम करायला चालले. आता उंची वाढवली. ते सभा मंदिर पुढं व्हायचे. इथूनच भीमा नदीचा उगम पावला ना. हा, इथूनच अशी वाहत गेली मंदिरापासून. हा, मंदिर बोरगिरीला जाते ना खाली डायरेक्ट. बोरगिरीहून मग ते जाऊन खेड दौंड सिद्धेटेक. हा, आम्ही सिद्धेटेकचे प्रॉपर. पुढं ते सिद्धेटेक, हा, सिद्धेटेकचे सिद्धेटेक, ऐकून आहे आपण. सिद्धेटेक गणपती, सिद्धिविनायक गणपती. ही भीमा नदी तिकडेच जाते ना वाहत. हा, हा, तसंच पंढरपूरला डायरेक्ट. पंढरपूर. आत्ता भीमाशंकर मध्ये आहे आणि भीमा नदीचा ज्या ठिकाणी उगम झाला हीच नदी भीमा नदी बोरगिरी मार्गे खेड दौंड सिद्धेटेक मार्गे पंढरपूरला जाते. पंढरपूरला याच नदीला भीमाशंकर नाव दिले. या ठिकाणीच त्या नदीचा उगम झाला. तुम्हाला मी मागच्या क्लिपमध्ये तुम्हाला दिसलं असेल. आणि या ठिकाणीच ब्रह्म विष्णू महेश सूर्य चंद्र या पंचगादी मानल्या जातात असं काय आहे तिथं. आणि आषाढी एकादशीच्या रात्रीच्या वेळेस 12च्या दरम्यान इथे दही दुधाच्या उकळ्या निघतात असं म्हटलं जातं. या ठिकाणी सूचना दिली त्यानुसार. तर आजचा ब्लॉग वगैरे काय असेल ते इथंच एंड. आता इथून आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहे. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.